दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। प्रश्न विचारणार आहे। ज्या पद्धतीने आपण 19 फेब्रुवारी शिवजन्मोत्सव थाटात साजरा करतो, ती आपल्या राजाची जयंती आहे। प्राणपणानं स्वराज्यात आणलेली छत्रपती शिवराय शंभूराजांची मूर्तिमंत स्मारके, गडकोट किल्ले आजच्या स्थितीत अंधारात भग्न, दुर्लक्षित पडझडीत आहे। या दुर्गांनीच आपल्याला स्वराज्य दिलंय। इंग्रजांनी गडाच्या भूमीला सुरंगानं तसंच तोफेनं उद्ध्वस्त केलं आणि आपण दुर्लक्षित केलेल्या सह्याद्रीत सागरात राजांचा खरा इतिहास आहे आणि राजांचं अस्तित्वही गड किल्ल्यांच्या भूमीत आहे। आपला उत्सव एक दिवसाचा, मात्र गडकोट संवर्धन आमचं कायमचंच आहे। आम्हाला महाराजांचं असणं हे गडकोटांच्या भूमीत जाणवतं। जर आपण तसेच गडकोट किल्ले दुर्लक्षित केले तर महाराजांच्या इतिहासाच्या या पाऊलखुणा टिकतील कशा, असा सवाल यावेळी नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या दुर्गसेवकांनी केलाय। दुर्गसेवकांनी मावळे बनून महाराजांच्या सांगावा शिवजन्मोत्सव मंडळासमोर मांडलाय। शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था दरवर्षी दुर्ग जागृती अभियान राबवित आहे। स्वखर्चानं मावळ्यांची वेशभूषा तसंच प्रवास खर्च करून ही गड जागृती नाशिकचे शिवस्मारक, अशोक स्तंभ, पंचवटी, मालेगाव स्टँड, नाशिक रोड, शिवजन्मोत्सव मंडळ, दसक, पंचक इथल्या मंडळासमोर दिवसभर राजांचे गड वाचवा तरच इतिहास वाचेल असा संदेश पोस्टर्स व संवादातून देण्यात आलाय। या गड वाचवा मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक तथा दुर्ग संवर्धक विषयांचे अभ्यासक राम खुर्दळ, मावळ्यांची वेशभूषा घातलेले दुर्गसेवक दत्ता कांबळे, सनी शेवाळे, आकाश पाटील, विनायक पवार, प्राजक्ता पगार सहभागी होऊन मंडळाच्या समोर संवाद करीत होते। सूर्यराव काकडेंनी लढला कनेरचा लढा, कनेरगडचे सरदार असलेल्या गवळ्याचा मुलगा असलेल्या रामजी पांगेरेंनी लढला। रामशेजचा लढा 5.5 वर्ष ज्यांनी लढला त्यांचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही, मात्र त्यांनी जो लढा लढला तो अजिंक्य लढा होता। त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक गड किल्ल्यांवर अशा पद्धतीने अनेक लढाया झाल्या आहे, अनेक पराक्रमाच्या गाथा झाल्या आहे। हातगड किल्ला जो आहे तो सरदार गंगाजी उर्फ गोगाजी मोरे देशमुख यांच्या वीर पराक्रमाने पावन झालेली भूमी आहे। त्यांनी हसन अली बरोबर लढता लढता त्यांनी स्वतः बलिदान दिलेलं आहे। त्यामुळे त्यांचे 13वे वारसदार जे आहे त्यांची अतिशय हालतमध्ये परिस्थिती आहे। मनोहर मोरे देशमुख असे किल्लेदाराच्या वारसदारांना सुद्धा सरकार सांभाळत नाहीये, पण त्यांच्या वारसदारांना सरकारने स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणे मानधन दिलं पाहिजे, त्यांना सुद्धा सांभाळलं पाहिजे। त्यांच्या पूर्वजाचा त्याग आणि बलिदान हे सांभाळण्याची आज नितांत गरज आहे। कारण गड किल्ले म्हणलं का अनेकांना खाज येते, अनेक जण येत नाहीये, परंतु खऱ्या अर्थाने आम्ही जेव्हा बोलवतो या बाबा आमच्याशी संवाद करा, तिथे नकोय। पाचच्या उत्सवामध्ये इव्हेंट मध्ये जायचं, अरे हा महाराजांना आनंद होईल असं आयुष्य जगा, आणि आयुष्य जगायचं असेल तर महाराजांची खरीखुरी स्मारक जे नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रातले सर्वात जास्त गड किल्ले, हे गड किल्ले तुम्हाला आम्हाला जीवापाड सांभाळावं लागतील। जे आम्ही 25 वर्षापासून शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, तिचा मी संस्थापक अध्यक्ष आहे, आम्ही सांभाळतोय। आम्ही जीवापाड घरची भाकर बांधून नेतो, कोणाच्या दारातलं पाणी सुद्धा पेत नाही, इतके स्वाभिमानी आम्ही आहोत। परंतु हा स्वाभिमान ऐकायला इथे शिवभक्त कुठे? न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज।